तुझा
हेची दान दे गा देवा, तुझा विसरण भावा, गुण गायन आवडी, हीची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी, विठ्ठल 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 विठ्ठल
श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जसो जोदायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जयांची केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकार तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता विठ्ठल 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 हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला महान भक्त श्रीमंत संत वैराग्याचे महामूर्ती वैराग्याचा ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा फार गोड असा अभंग आज या शिबिराच्या सांगते करता शिबिराच्या सांगतेसाठी कीर्तन महोत्सव ठेवलेला आहे आणि या कीर्तन महोत्सवामध्ये उद्या काला आहे काल्याच्या अगोदरची सेवा ही माझ्याकडे आहे संस्कार केले तर आणि संस्कृती टिकली तर देश टिकेल या सुंदर अशा उद्देशानं त्यागमूर्ती चंद्रभागा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सावरगाव अंतर्गत राधा राणी मुलींचे वारकरी शिक्षण संस्था आयोजित भव्य मुलींचे बालसंस्कार शिबिर आणि कीर्तन व प्रवचन सोहळा या कार्यक्रमासाठी आशीर्वाद आहेत वैकुंठवासी हरिभक्तपरायण रंगनाथ भुसारे महाराज वैकुंठवासी सोपान महाराज नाईकवाडे आणि परमपूज्य गुरुवारी 1008 दुधनाथ बाबा मानव कल्याण केंद्र सावरगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या पवित्र स्थली दुधनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या आशीर्वादानं वैकुंठवासी हरिभक्तपरायण रंगनाथ बाबा भुसारे शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर व साधू संतांच्या आशीर्वादाने गुरुवर्य तुकाराम बाबा जेऊरकर आदी करून सर्व महात्मा मंडळीच्या कृपा आशीर्वादाने या शिबिराचं नियोजन केलं आहे आणि याच्या आयोजिका आहेत रामायणाचार्य हरिभक्तपरायण माधुरीताई शेरेकर सावरगाव आणि हरिभक्तपरायण रेणुकाताई चोपडे संभाजीनगर माधुरी आणि रेणुका या दोन्ही लेकरांचं कौतुक म्हणून एकदा जोरात टाळी वाजवा सगळं एक मुली आहेत या आणि मुली असून किती मोठी जिद्द काहीतरी करण्याची धडपड खरं तर ना एखाद्या अनुभवी वयानं मोठ्या असणाऱ्या अनुभवानं गाढ असणाऱ्या माणसालाही एवढं गोड नियोजन जमणार नाही ते आमच्या या छोट्या लेकरांनी केलं खरं तर माधुरीताई आणि रेणुकाताई या दोन लेकरांबद्दल मी किती बोलू काहीतरी करण्याची सारखी धडपड आहे आणि मृत्यूलोक ही कर्मभूमी आहे इथं तुम्ही काही ना काही कर्तृत्व केलं पाहिजे तर तुमचं कौतुक होणार आहे खरं तर आपल्या सावरगाव गावामध्ये माणसांची कमी नाही मुलींची कमी नाही महिलांची कमी नाही पण काय म्हणतात ना की असे काही रत्न जन्माला येतात की ते गावचं नाव मोठं करत असतात किंबहुना साधू संतांच्या आशीर्वादानं असं काही अद्भुत आपल्या गावामध्ये घडवून आणतात की मोठी मोठी महात्मा मंडळ या भूमीवर यायला प्रवृत्त होत असतात या जागेवर येण्यासाठी प्रवृत्त होतात माधुरीचं वय पाहिलं तर खूप कमी आहे खूप लहान आहे रेणुकाताईसुद्धा लहान आहे कमी वयामध्ये या लेकरांची धडपड पाहून असं अंतःकरण गहिवरून येत आहे तर दोघींची पळापळ पाहून तर माझे डोळे भरून आले होते मगाशी किती त्यांची पळपळ किती धडपड आहे बरं हे सगळं करण्यापाठीमागे उद्देश काय आहे कोणी म्हणाल पैसे कमवायचे पैसे तर हे प्रयत्नानं प्रारब्धानं कष्टानं मिळतच असतात जे काम करते त्याला पैसा मिळतच असतो पण त्याहीपेक्षा आपण समाजामध्ये काय चांगलं देतो बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून मुलींची वारकरी शिक्षण संस्था त्या मागच्या वर्षापासून चालवत आहेत त्याबद्दल हे शिबिर भरवलेलं आहे आता जूनपासून पुन्हा नव्यानं पुढचं वर्ष चालू होणार आहे तर मुली घडाव्यात मुलींनी अध्यात्मामध्ये यावं याच मुलींच्या माध्यमातून जनाबाई मुक्ताबाई साकारल्या जाव्यात ज्या मुलीला गाथा आणि ज्ञानेश्वरी कळते ज्या मुलीला भगवद्गीता कळते ज्या मुलीला कळतंय की सकाळी उठल्यानंतर काय केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये देवपूजा किती महत्त्वाची आहे तुळशीला पाणी घालणं किती महत्त्वाचं आहे
घरातल्या ज्येष्ठांना नमस्कार करणं हे किती महत्त्वाचं आहे हे जर मुलीला कळालं आणि ती सुसंस्कृत मुलगी जर एखाद्या परिवारामध्ये म्हणजे ज्ञानवान गुणवान होऊन जर एखाद्या घरामध्ये तिनं गृहप्रवेश केला, लग्नबद्ध होऊन जर ती एखाद्या घरची लक्ष्मी बनली तर ती सुंदर कुटुंब साकारत असते. तिचं पाहून अनेक लोक जगायला शिकत असतात. खरं तर माधुरी वयानं लहान आहे, पण आपल्या सगळ्यांसाठी आपण तिच्याकडून काहीतरी शिकावं एवढी सुंदर आहे ते. लेकराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक वर्षभर आपल्याकडे माधुरी होती चकलंबा संस्थेमध्ये, पण त्या वर्षभरामध्ये तिनं हजारो प्रश्न मला विचारले होते. शांत थांबायचंच नाही. मी आले की दीदी हे कसं ते कसं, आणि मागच्या काही 2-4 महिन्यापूर्वी मला फोन केला, म्हणे दीदी मी किती प्रश्न विचारून तुम्हाला परेशान करत होते, आता माझ्याकडे संस्था चालू झाली ना, मला कळतंय की मी तुम्हाला प्रश्न विचारत होते पण तुम्ही किती त्रासात असायचा, तरी माझे प्रश्न काही कमीच नव्हते. आता मला कळतं हे लेकरं प्रश्न विचारताना की दीदींना आपण किती त्रास देत होतो. हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. पण पहिल्यापासून माधुरीची धडपड आहे. आणि रेणुकाताई फार गोड मुली आहेत, त्या फार गोड. खरंच तर या दोघींच्या धडपडीला पाहून यांचं तर कौतुक मी करतेच आहे तोंड भरून, पण यांच्या आईवडिलांसाठी एकदा टाळी वाजवतो मी सगळं. खरं तर संतांचे शब्द सार्थ झाले यांच्या बाबतीमध्ये. कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा मुक्ताबाई. आपण आपल्या डोळ्यानं मीराबाई मुक्ताबाई पाहिल्या का? झोपले का काही तुम्ही? पाहिल्या का आपल्या डोळ्यानं आपण मीराबाई मुक्ताबाई? नाही पाहिल्या. आपण बहिणाबाई नाही पाहिल्या. बहिणाबाईंच्या कुशीमध्ये आहे हे गाव. शिवरू बंगला बहिणाबाईंचं गाव. या त्या कुशीमध्ये गाव आहे. तर मी सांगेन तुम्हाला, याच आपल्या बहिणाबाई आहेत, याच आपल्या सखूबाई आहेत, याच आपल्या मुक्ताबाई आहेत. या लेकरांना फक्त आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची मदतीची आपल्या म्हणजे काय म्हणतात ना की एक चांगुलपणाची गरज आहे. कारण ही लेकरं चांगलं करतायत. नको ती कामं करणारे खूप आहेत समाजामध्ये लेकरं, पण चांगलं काम करणाऱ्या लेकरांसाठी एक शाबासकीची थाप, त्यांना मदतीचा हात, त्यांच्यासाठी संरक्षण, त्यांच्यासाठी प्रोटेक्शन. बाळांनो घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहात. तुम्ही पैसे देऊ नका, पण तुम्ही त्यांच्यासोबत तुमची एक सहकार्याची भावना द्या. खूप पुढे जातील त्या, खूप पुढे जातील. आणि या सावरगावचं नाव असेल किंवा संप्रदायामध्ये त्यांचं जे काम आहे तर ते खूप कौतुकास्पद ठरेल. प्रयत्न करत राहिले पाहिजे माणसानं. पुढे काय मिळेल आपल्याला फळ याची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहा, तुमचं कौतुक होणार आहे. कर्म करत राहा. मला सांगा, शेतकरी शेती करताना शेतामध्ये बियाणं मातीच्या पोटामध्ये बियाणं घालताना शेतकऱ्याला माहिती असतं का पुढं पाऊस पडेल का नाही पडेल, काय होईल? पण शेतकरी जसं त्याचं कर्तव्य पार पाडतो ना, तसं प्रत्येक माणसानं जे तुमच्या वाट्याला जबाबदारी आलेली आहे ती तुम्ही करत राहा. त्याचं फळ काय द्यायचं हे ईश्वराच्या हातामध्ये, पण तुम्ही कर्म करता याचं कौतुक तुमचं होणार आहे. नाही तर मोकाट शेती टाकून दिली, पाऊस पडला, लोक सगळी पेरणी करतात, शेतकरी निवांत झाडाखाली झोपा काढतोय. बरं, त्या शेतकऱ्याचा तुमचा बांधाला बांध पण नाही, पण तुम्ही काहीतरी बोलल्याशिवाय राहताल का? सावरगाव म्हणताल का नाही? याला काही कळतं का नाही? खुशाल झाडाखाली झोपलं. म्हणून रिकाम टेकड्या माणसाला समाजात काही किंमत नाही. काम करणाऱ्या माणसाचं नेहमी कौतुक आहे. म्हणून या लेकरांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. या लेकरांसाठी मी खूप आशीर्वाद, खूप शुभेच्छा, माऊलींचे आशीर्वाद. आणि बस यांचं हे जे कार्य आहे हे असं यशस्वी व्हावं, यांच्या कार्याचं महाराष्ट्रभर कौतुक व्हावं एवढी मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. आणि सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करेल की बाबा काही काळ का असे नाही लेकरू तुमच्या छत्रछायेखाली राहिले. जिथे आम्ही राहत आहोत ते ठिकाण आहे सद्गुरू कल्याण स्वामी संस्थांचं. त्या कल्याण स्वामी संस्थांच्या मातीचा गुणच असा आहे, तिथली माती जरी माणसाच्या कपाळाला लागली तर माणसाचं प्रारब्ध बदलत आहे. तर त्या महाराजांचाही आशीर्वाद या लेकरांच्या चांगल्या कार्याला, कर्तृत्वाला लाभावा. यांची उतुंग भरारी यांनी या क्षेत्रामध्ये घ्यावी. त्याचबरोबर इथे म्हणजे आता रेणुकाताई, माधुरीताई यांनी ज्या मुलींना घडवत आहेत, या मुली आहेत, ही छोटी छोटी लेकरं आहेत आणि ही हळूहळू अशीच तयार होत असतात, अशीच घडत असतात. त्याचबरोबर माधुरीताईंनी कीर्तनाच्या माध्यमातून, रेणुकाताईंनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, जो कथा कीर्तनाच्या माध्यमातून एक आध्यात्मिक वर्ग जोडलेला आहे. त्याच्यामध्ये हे सगळे आमचे वारकरी बांधव आहेत. आता मला सगळ्यांची नावं माहिती नाहीत बरं. सगळे ही माझे गोड भाव आहेत, खूप छान आहे. आणि तुमचं असंच प्रेम, एक आपली सांप्रदायिक बहीण काहीतरी धडपड करते, तर तुमच्या सगळ्यांच्या एक स्नेहाची, आपुलकीची गरज आहे. आणि तुमची उपस्थिती याचा अर्थ या दोन्ही लेकरांसाठी ताई
तुम्ही घाबरू नका माधुरीताई, रेणुकाताई, आम्ही तुमची भावं, आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा भाव तुमच्या उपस्थितीतून लक्षात येतो. खूप खूप उत्कृष्ट असं ज्यांचं मृदंग वादन आहे. अगदी नांदगाव शहरामध्ये ज्यांची खूप मोठी मुलांची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि विद्यार्थी घडवण्याचं एक सुंदर काम माऊलींची सेवा त्या माध्यमातून जे करत आहेत. सज्जन स्वभाव आहे असे आमचे नंदू महाराज. भाविका, तुला सांगायला आवडेल मला, नंदू महाराजांचा पखवाज अप्रतिम तयार आहे. खूप तयार आहेत ते पखवाज वादनामध्ये. एकदा नंदू महाराजांसाठी आपण टाळी वाजूया. आणि नंदू महाराजांची या संस्थेला सदिच्छा भेट म्हणजे आपल्याही शुभेच्छा या संस्थेसाठी आहे ते लक्षात येत आहे. आमच्या हरिभक्तपरायण आमच्या सुनीताताई आहेत. सुनीताताई, तुमचं देखील कौतुक आहे. तुम्ही आलात. आत्तापर्यंत आपण फक्त फोनवरती बोलत होतो, पण मला वाटतं खूप दिवसानंतर तुमची माझी प्रत्यक्षात भेट होते आहे. आपल्या सुनीताताईंकडे सुद्धा मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. 40गावला का? 40गावमध्ये खूप चांगलं त्यांचं सेवा कार्य आहे. करत राहा, तुम्ही करत राहा. कुणी म्हणेल प्रत्येक गावागावात संस्था झाली पाहिजे का? प्रत्येक गावात संस्था झाली पाहिजे. जर एका माणसाच्या खिशात 2 मोबाईल असतील तर गावागावात संस्था का नको? मोबाईलमधून सगळे चांगलंच घेतील असं काही नाही आहे. पण या संस्थेच्या माध्यमातून ते लेकरू कीर्तनकार होऊ दे ना तर नाही होऊ दे, पण ते चुकीच्या वाटेवर तरी जाणार नाही याची 100% गॅरंटी दिल्या जाते. ते चुकणारच नाही. ते चुकायच्या अगोदर 10 वेळा विचार करेल, मी राहिलो कुठे अगोदर. मी वारकरी एक आध्यात्मिक वलयामध्ये राहिलेलो आहे. तर आमच्या सुनीताताईंची सुद्धा संस्था आहे. आधी करून सर्व इथे महाराज मंडळी, आता मला सगळ्यांची नावं लक्षात येईनात. सगळेजण मला सांभाळून घ्या, समजून घ्या. आधीच माझी मेमरी प्रसंगाला हँग होते, नावच लक्षात राहत नाहीत आपल्याला. या लेकरानं फार गोड गायलं. महाराज नाव काय बाळाचं? हरिओम का? हरिओम. फार गोड गातो बाळा तो. वरचा असा खूप सुंदर लागला होता तुझा, खूप छान. आणि हरिभक्तपरायण साई महाराज, या दोन्ही लेकरांचं कौतुक करूयात आपण. आणि अनिल महाराज, बर बर बर, हे सगळेच आपली भावंड आहेत माधुरी, सगळेच आपले भाऊ आहेत. अनिल महाराज आहेत. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. आमची साक्षीताई चव्हाण गोड लेकरू आहे. माधुरीच्या सोबतच आपल्या संस्थेमध्ये वर्षभर ती सुद्धा राहिली. तिचे वडीलही इथं आलेले आहेत. आणि खरंच एक मुलगी घडवत असताना आई वडिलांची काही धडपड असते. खरं तर गंगापूरच्या भागात त्यांचं गाव आहे, पण वडील आज एक लेकरानं आपल्या मैत्रिणीची मैत्री सांभाळावी वडील घेऊन आले. आणि साक्षी एक उत्कृष्ट भागवत कथाकार आहे. वृंदावनमध्ये तिनं भागवत कथेचा अभ्यास केला. सज्जन लेकरू आहे, खूप खूप गोड आहे. आमच्या साक्षीचंही कौतुक आहे. साक्षीच्या अलीकडे बाळा तुझं नाव काय बेटा? तृप्तीताई. तृप्तीताई, खूप छान आहात आपण. माझ्या विद्यार्थिनी आहेत, अपेक्षाताई आहेत, ज्ञानेश्वरीता आहेत, भक्तीताई आहेत. गोड लेकर आहेत. यांचं वय नाही एवढं गाण्याचं, पण हे खूप गोड गात आहेत. आमच्या भक्तीचा आवाज महाराष्ट्रात असा आवाज नाही, असा आवाज आहे भक्तीताई सुसलादेचा. गोड कंठ आहे. आणि नंदू महाराज, पखवाज हे पुरुषाचं वाद्य आहे. ते एका मुलीनं किती ताकदीनं वाजवावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे भाविका आहे. आणि तुम्ही सगळेजण तिचं कौतुक तर करतच आहात, पण तिचं वैशिष्ट्य सांगते मी नंदूबाबा तुम्हाला. भाविका फक्त पखवाजच वाजवते असं नाही, ते तबला पण वाजवते, ढोलक वाजवते, ॲक्टोपॅड वाजवते, ते ड्रम वगैरे सगळं. वाद्यातली सगळी वाद्य तिला वाजवता येतात. हे निसर्गतः. आणि खूप चांगल्या परिवारातलं ते लेकरू आहे. अगदी TV चॅनलमध्ये जे मीडिया असतं ना, बातम्या वगैरे, तर त्या मीडियामध्ये त्याचे वडील काम करतात. त्यांचं खूप मोठं नेटवर्क आहे आणि प्रॉपर्टी ठाणे जिल्ह्यातली आहे. खूप गोड लेकरू आहे. आपल्याकडे जी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे चकलंबा या गावी, त्या संस्थेचं भूषण म्हणलं तरी हरकत नाही. तिच्या समोर बसलेली मुलगी साक्षी, ती सुद्धा फार सुंदर पखवाज वाजवते. अशी गुणी लेकरं आहेत. आणि हे जे लेकरू आहे माझ्या समोर बसलेली ही मुलगी, ही पुणे जिल्ह्यामध्ये अरुण गुरुजी येवले, खूप मोठं नाव आहे गाण्याच्या क्षेत्रातलं. एवढं मोठं नाव आहे की त्यांच्या नावानं विद्यालय काढायची तयारी आहे. तर अशा त्यांची पुतणीही आहे. म्हणजे खूप चांगली लेकरं सहवासामध्ये जेव्हा येतात तेव्हा ती चांगली घडतात. आणि त्यांच्या माध्यमातून आता माधुरीताईनं इथे मुलींची वारकरी शिक्षण संस्था काढली. आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे. माधुरीची माझी रोज भेट होते असं नाही, रोज फोन होतो असं पण नाही, पण जिथे कुठे आम्ही कीर्तनाला जाऊ ना तिथे आम्ही सांगतो की आमच्या एका लेकरानं नांदगाव तालुक्यात वारकरी शिक्षण संस्था काढली, आमच्या एका लेकरानं नगर जिल्ह्यात मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू केली, आमच्या एका लेकरानं बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यात, आणि आमच्या एका लेकरानं आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबा यांच्या नगरीमध्ये संस्था काढली.
म्हणजे आपल्या संस्थेमध्ये ज्या काही मुली घडल्या तशा 5 माझ्या विद्यार्थिनींनी 5 ठिकाणी संस्था काढल्या. या गोष्टीचा मला किती आनंद असेल हे मी रोज कीर्तनात सांगते. म्हणजे जो उद्देश होता माझा की आपल्याकडे मुली तर घडाव्यात. लक्षात घ्या, मुली आपण बोलावता आपल्याकडे त्या घडल्या पण पाहिजे, पण त्या घडल्यानंतर त्या चलनात राहाव्यात. ही जी माझी पवित्र भावना होती. म्हणजे त्या या प्रवाहात राहिल्या पाहिजेत, प्रवाहामध्ये. तर ह्या लेकरांनी संस्था काढल्या, लोक त्यांना कीर्तनासाठी बोलावतात. ही माझ्यासाठी एवढी आनंदाची गोष्ट आहे, एवढी आनंदाची की माझ्या एवढा आनंदी दुसरं कोणी नसेल. खूप आनंद आहे आम्हाला या गोष्टीचा. या कार्यक्रमाचं शूटिंग गजर हरिनामाचा आमच्या दादाचं देखील कौतुक आहे. खूप चांगलं चॅनल आहे आणि कीर्तनाच्या शूटिंग करून अगदी लोकांच्या पर्यंत कार्यक्रम पोहोचवण्याचं काम करतात. आमच्या दादांसाठी एकदा टाळी वाजवा. गडबडीमध्ये एखादं महत्त्वाचं नाव राहिलं असेल तर समजून घ्या. आपल्या सगळ्यांच्यामध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. आणि गावकऱ्यांची सुद्धा या लेकरांसाठी खूप मदत आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे हे एका गोष्टीवरून लक्षात येते, तुमच्या उपस्थितीवरून. तुम्हाला जर वाटलं असतं या पुरींना काय कळतं, एवढ्या एवढ्या पुरी आहेत, काही पण करतात, असं जर तुमच्या मनात भावना असते तर तुम्ही आलेच नसते. पण तुम्ही आलात याचा अर्थ तुमचं सुद्धा प्रेम, तुमची सुद्धा माया आमच्या या लेकरांसोबत आहे. अशीच तुमची माया, तुमचं सहकार्य, तुमची मदत, तुमचा सद्भाव यांच्यासोबत राहू द्या. आणि बस या कामाला तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी सहकार्य करावं. तुम्ही आर्थिक मदतच करावी अशी अपेक्षा नाही आहे. गावकरी सोबत जरी राहिले तर त्याच्याही मध्ये खूप काही मोठ्या गोष्टी असतात. म्हणून सगळ्या सावरगाव नगरीचं सहकार्य आमच्या या लेकरांना लाभावं. हीच लेकरं या गावाचं नाव भविष्यात खूप मोठं पुढे करणार आहेत. आणि ही सगळ्यांच्या चरणी मी विनंती करते आणि चिंतनाला सुरुवात करते. विठ्ठल हेची दान दे गा देवा, तुझा विसरण भावा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये देवाशी काय बोलतात? देवा हेच दान दे की तुझा विसर मला नाही झाला पाहिजे, तुझी अखंड आठवण मला राहिली पाहिजे. आठवण राहण्याचं तुम्ही काय पुढे कराल तर गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. काही हवंय न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दी सदा. आणि शेवटी महाराज म्हणतात तुझे भक्तीचा आनंद जर आम्हाला जन्मोजन्मी मिळेल ना देवा तर खूप आनंद वाटेल. पण जन्माला येणं म्हणजे पुन्हा गर्भवासाचं दुःख सहन करणं. पण महाराज म्हणतात तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हासे. देवा खुशाल गर्भवासाला घाल का. जर आम्हाला 90% सुख मिळत असेल भक्तीचं तर 10% गर्भवासाचं दुःख भोगायला आम्ही तयार आहोत. जर 10 रुपये खर्च करून जर 90 रुपये मिळत असतील तर माणूस 10 रुपये खर्च करायला काही घाबरत नाही. तशातला हा भाग आहे. या अभंगाचा सरळ अर्थ तुमच्यासमोर मांडलाय. आता याच्यावरती आपण विस्तार करण्याचं काम करू. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराया देवाला मागतात. पण या प्रसंगाकडे वळण्या अगोदर जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला समजावून सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करते. जगद्गुरु तुकाराम महाराज हे कळाले त्यांच्या मुलीला भागीरथीला. जगद्गुरु तुकाराम महाराज कळाले निळोबारायांना. जगद्गुरु तुकाराम महाराज कळाले ज्यांच्या कुशीमध्ये आपण आहोत अशा संतश्रेष्ठ बहिणाबाई यांना. किती लोकांना कळाले, किती लोकांना कळाले नाही हा भाग वेगळा आहे. पण तुकाराम महाराज अशा माणसाला कळाले की ज्यानं अगोदर महाराजांना विरोध केला, अगोदर त्रास दिला आणि नंतर जो सच्चा भक्त त्यांचा बनला. रामेश्वर भट्टांना तुकोबाराय कळाले. जेव्हा तुकोबाराय समजले रामेश्वर भट्टांना त्यावेळेला त्याच शत्रूनं अंतःकरणामध्ये मित्रत्व श्रद्धेचा गुरु असा भाव धारण केला, म्हणजे महाराजांच्या बद्दलचा. आणि एवढं गोड वर्णन केलं. तुकिता तुलने ब्रह्म तु बसियाले मनोनी रामेश्वरी
भट्टा तुरणेसी ब्रह्मच तुकाशी आले. रामेश्वर भट्टांनी ज्यांचं तोंड भरून वर्णन करा. बरं, हे रामेश्वर भट्ट आता तोंड भरून बोलतायत. महाराजांना काय कमी त्रास दिला का या माणसानं? अगोदर खूप त्रास दिला. कोणीतरी तुकाराम नावाचे गृहस्थ कीर्तन करतात, लोकांना अध्यात्म सांगतात, असं सांगतात वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एराणी वहावा भारमाता. एवढी हिंमत की वेदाचा अर्थ आम्हालाच ठावा आणि बाकीच्यांनी फक्त डोक्यावर ओझं व्हावं, असं बोलण्याची हिंमत. भेट घ्यायला निघाले रामेश्वर भट्ट. डोक्यावर पगडी, धोतर, गळ्यामध्ये माळा, जानवं, भाळावर चंदन लावलेलं निघाले. देहू गावामध्ये आले. विचारलं कुठे राहतात तिथे तुकाराम बुवा? तुकाराम महाराज कुठे राहतात? सांगितलं कोणीतरी ते तिथे राहतात. घरी आले. तुकाराम महाराजांची भेट घ्यायची आम्हाला. घरातून असा निरोप आला की शौचाला गेलेले आहेत. थोडा वेळ थांबा. पण थोडा वेळ थांबा, थोडा वेळच निघेना, दमच निघेना. नाही म्हणे महाराजांना भेटायचंय म्हणे, आत्ता येतील. किती वेळ झाला सांगा, कुणीकडे गेले? शौचाला कुणीकडे गेले? म्हणजे तिकडे गेले. आले तिकडे. महाराज शौचाला बसलेले होते आणि शौचाला बसले असताना महाराजांच्या तोंडातून भजन चालू होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रामेश्वर भट्टांना खूप राग आला. असल्या अपवित्र जागेवर देवाचं नाव घेताना लोकाला सांगता वेदाचा तो अर्थ आमासेचं ठावान येराणी व्हावा भारमाता. काय कळतंय तुम्हाला? अशा अपवित्र जागेवरती भजन करता तुमच्या सारख्यांनीच धर्म भ्रष्ट केलाय. महाराज म्हणतात मी शौचाला बसलोय, काय करतो हे माझं मला भान नाही, कारण माझी वाणी माझ्याच ताब्यात नाही. माझी मज झाली अनावर वाचा, 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 माझी मज झाली अनावर माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. महाराज म्हणतात माझी वाणी माझ्या ताब्यात नाही. खरं सांगा, आपलं तोंड आपल्या ताब्यात आहे का? झोपल्या का काय? झोपले नाही ना तुम्ही? आपलं तोंड आपल्या ताब्यात आहे का? तोंड आपलंच आहे पण आपल्या ताब्यात आहे का? नाही. फक्त फरक एवढाच आहे, महाराजांचं तोंड चांगल्या बाबतीमध्ये स्वतःच्या ताब्यात नव्हतं. नाही, आपलं तोंड नको ते बोलण्यामध्ये आपल्या ताब्यात नाही. एक तर गंमत नेहमीच महाराज लोक सांगतात. एक बाई मालकाच्या मागेच लागली, म्हटली मला यायचं जत्रेला. तो म्हटला मी पिशवी सांभाळतो, तुझी पर्स पण सांभाळतो, सगळं सांभाळतो, तू फक्त एकच गोष्ट सांभाळ. ती म्हटली काय सांभाळू? हा म्हटला तू फक्त तुझं तोंड सांभाळ. म्हणजे ही गोष्ट अशी आहे ना, ही आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. आपलंच तोंड आहे पण ते आपल्या ताब्यात नाही आहे. आणि ज्यांना ज्यांना या तोंडावर ताबा मिळवता आला त्या त्या माणसाच्या वाणीचं कौतुक झालं, त्यांच्या शब्दांचं कौतुक झालं. त्यांचे शब्द हिऱ्या मोत्याप्रमाणे लोकांनी उचलले, झेलले आणि त्या शब्दांना अगदी सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवावं, मन बुद्धी चित्त हृदयावरती कोरावेत आणि त्या शब्दांनी एखाद्या सामान्य माणसाचा उद्धार व्हावा, त्याला दिव्यत्व प्राप्त व्हावं. एवढं अद्भुत दिव्य घडतंय कशानं? फक्त तोंड ताब्यात ठेवल्यानंतर. महाराज म्हणतात माझं तोंड माझ्या ताब्यात नाही.
माझी मज झाली अनावर वाचा. जीभ माझी माझ्या ताब्यात नाही राहिली. असं कुठे जीभ? दाखवा बरं जीभ तुमची कशी म्हणते रामकृष्ण हरी. महाराजांनी जीभ बाहेर काढली. रामेश्वर भट्टाला थोडी सुद्धा दया आली नाही आणि कचकन जशी जीभ पकडली अशी खचून बाहेर ओढली. महाराजांचा जीव किती व्याकुळ झाला असेल. जीभ ओढल्यानंतर काय त्रास होतो आता कीर्तन संपल्यानंतर असताना प्रयोग करून पहा. थोडीच ओढा, जास्त ओढू नका नाही तर काहीतरी अंगलट आणताल आमच्या. कचकन जीभ ओढली, खूप त्रास व्हायला लागला महाराजांना. पण त्या वाणीला भगवंताच्या नामाचा छंद लागला. माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद. आमची वाणी आमच्या ताब्यात नाही राहिली. जशी जीभ दाबली, जीभ ओढली तर महाराजांच्या रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल रोमातून भजन निर्माण झालं. रोम भजन करायला लागले. आपल्या अंगावर 33 कोटी रोम आहेत. त्या 33 कोटी रोमातून भजन चालू झालं. एकदा सत्यभामा थोडीशी खडूसच आहे बरं का. रुक्मिणी मा थोडीशी सरळ आहे, समजून घेते ते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात चाललो मी द्रौपदीच्या घरी. सत्यभामा म्हणते काय आमच्या देवाला काही कळतच नाही, उठलं की द्रौपदीच्या घरी जात आहे. असं तिनं काय खाऊ घातलं. आमच्या महिला मंडळाची कल्पना असते बरं. काहीतरी खाऊ घातलं असेल, काहीतरी तिनं खाऊ घातलं असेल, काहीतरी खाऊ घातलं असेल. कुठं कोणाला काय येतं आता खाऊ घालायला. विठ्ठल विठ्ठल तर भगवान म्हटले चाललो मी. सत्यभामा म्हणते रोज तुम्हीच जाता, आम्हाला पण येऊ द्या ना. म्हणे चला ना तुम्ही पण चालत जा माझ्यासोबत. रुक्मिणी माता आणि सत्यभामा माता दोघी जणी कृष्ण भगवंताच्या सोबत द्रौपदी ताईच्या घरी आले. दारातून आवाज आला, द्रौपदी ताई काय देवा काय करतेस? म्हणे विणी घालते. अगं तुझ्या 2-2 भाऊजाया असताना तुला विणी घालायची काय गरज? खरं सांगा मला, आताच्या नणंद भाऊजाईमध्ये एवढं प्रेम राहिलंय का? हय सावरगाव. आताच्या नंदीला प्रेम राहिलंय काय? भाऊजाईला तरी नंदेबद्दल प्रेम राहिलंय का? हे प्रेमच राहिलं नाही आता. पूर्वी प्रेम होतं, गोडवा होता, प्रत्येक नात्यामध्ये भाव होता. पूर्वी ननंद भाऊजाईचं नातं मैत्रिणीसारखं बहिणीसारखं असायचं. मैत्रिणीसारखं जावं जावेचं नातं हे बहिणीसारखं असायचं. पूर्वी नात्यात गोडवा होता. पती पत्नी दोघांचं अडाणी होते बिचारे. पूर्वीचे लोक अडाणी होते, पण एकमेकाला सोडून घास सुद्धा खात नव्हते. आता ताटात खातात पण मुकाट्यानं खातात. आणि एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, नवीन लग्न झालेल्या पोरापोरींना एवढं समजतच नाही. पतीचं उरलेलं ताट पत्नीनं खाऊ दे,
पण पती पत्नी दोघांनी एकत्र एका ताटात खाऊ नका, ती आपली परंपरा नाही बरं, ती भारतीय संस्कृती नाही आहे, ती तो रिवाजच नाही आपला. पती आणि पत्नी दोघांनी, तुमचं खूप प्रेम आहे मान्य आहे, असंच प्रेम अखंड राहू दे, तुमचं कल्याण असावं, तुमचं प्रेम गंगेच्या पाण्या एवढं पवित्र राहू दे, पण एका ताटात खाऊ नका, आपल्या थोड्या परंपरा सांभाळा. पती पत्नी दोघांनी जर एका ताटात जेवण केलं तर मदिरा पान केल्याचं पाप लागतंय. हा, वडिलांच्या ताटामध्ये 12 वर्षाच्या आतली मुलगी, लहान मुलगी, तिनं जीव दे, त्यात वडिलांचं आयुष्य आणि प्रतिष्ठा वाढते. पण पती पत्नी दोघांनी एका ताटात जीव नये, तो आपला रिवाजच नाही, ती आपली परंपरा नाही, ती आपली संस्कृती नाही. ज्या मातीत जन्माला आलो तिथल्या थोड्याशा परंपरा आपल्याला सांभाळाव्या लागतीलच, तरच सुखानं जगाल, नाही तर सुरुंग लागेल सुखांना. पती पत्नी पूर्वी नातं फार गोड, सासरा जावयाचं नातं गोड, सासू सोनेचं नातं गोड, नाती गोड होती पूर्वी. बहीण भावाचं नातं सुद्धा फार पवित्र होतं. आता या नात्याला सुद्धा सुरुंग लागलाय. नेमकी भावाची जमीन हायवेमध्ये जावी आणि हायवेच्या कडेला अर्धा एकर राहावी, लगेच दावा टाकते ती. कशासाठी? की त्याच्यात माझा पण वाटा आहे, कारण हायवेच्या कडेच्या जमिनीचे आता भाव खूप वाढलेले आहेत. पण बहीण भावाचं नातं हे किती किती पवित्र आहे, किती पवित्र आहे, याचा कधी आपण अभ्यास, याचं कधी चिंतन केलंय का? रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये जेव्हा सीतामाई होत्या तेव्हा रावण येत होता, सीता माझी हो, काय आहे त्या तपस्वीकडे, माझी एवढी मोठी सत्ता, एवढं वैभव आहे, माझी हो. सीतामाई फक्त दर्भाची काडी दाखवत होत्या. ज्यानं 33 कोटी देवबंदी शाळेत टाकले, तो रावण दर्भाच्या काडीला घाबरल का? नाही ना. पण तो घाबरत होता दर्भाच्या काडीला. दर्भाच्या काडीला तो घाबरायचा आणि वापस जायचा. असं कित्येक वेळा त्यानं यावं, सीतामाईनं बाण नाही, धनुष्य नाही, अणुबॉम्ब नाही, काही नाही, फक्त दर्भाची काडी दाखवावी. दर्भाचीच काडी. दर्भाच्या काडीला एवढं का घाबरत होता रावण? तर ती दर्भाची काडी म्हणजे गवताची काडी. गवत कुठे उगवत आहे? जमिनीमध्ये. गवताचा जन्म जमिनीमध्ये आणि सीतामाईचा जन्म कुठे? जमिनीमध्ये. त्या गवताचं सीतामाईचं नातं बहीण भावंडाचं आहे. सीतामाई स्वतःच्या बचावाच्या वेळेला भावाचीच मदत घेत होती, दुसरं कोणी नव्हतं तिच्यासोबत. एवढं पवित्र नातं आहे. दर्भाची काडी माई सीतेचा भाऊ लागतंय आणि त्या भावाच्या बळावरती सुरक्षित होती. प्रत्येक नातं पवित्र आहे. खरं तर रेणुकाताई, माधुरीताई यांच्या आईवडिलांचे खूप कष्ट आहेत. भलेही माधुरीताई, रेणुकाताई लेकरांना शिकवत असतील, त्यांची काळजी घेत असतील, पण पाठीमागं आपण पुढं चालत असताना आपल्याला पाठीमागे संरक्षण, आधार, मदत, आपलं प्रत्येक काम वाटून घेण्याचं काम जर कोण करत असेल तर आपले आईवडील करत असतात. आणि खरंच या दोघींच्याही आईवडिलासाठी एवढ्या जोरात टाळी वाजवाना की आज त्यांच्या लेकरांचं हे कौतुक पाहून त्यांचे सुद्धा डोळे भरले पाहिजेत. लेकराला शिकवत असताना या मायबापांनी किती प्रयत्नांची पराकाष्ठा केली, किती 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 आळंदीला असतील, बीडला असेल, किती चक्कर मारल्या, वृंदावनला चक्कर मारल्या. लेकरं काय फुकट घडत असतात का बरं? ती लेकरं घडवत असताना, त्यांना तिकडे नेऊन सोडत असताना, सुट्टीला गावाकडे वापस आणत असताना आता लोकाचे लाखो तोंड असतात. म्हणजे आता खूप चक्रा मारत आहे, पण काय येणार या पुरींना आणि काय करणार आहेत पुरी? किती शिकल्या तरी लोकाचंच धन, पण मायबापाचं नाव मोठं होत आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जात हे जे टिकून राहिले ना, का तर त्या नात्यामध्ये तेवढा भाव आहे. पूर्वी नाते सांभाळले जायचे. भगवान म्हणतात, द्रौपदी ताई 2 भावजाया असताना वेणी घालता? नका घालू तुम्ही वेणी, तुमच्या भाऊजाई तुमची वेणी घालतात. येऊ दे दादा, येऊ द्या दोघींना. रुक्मिणी माई आणि सत्यभामा माई आल्या दोघी जण. रुक्मिणी मातेनं केसांना तेल लावलं. कुणाच्या? द्रौपदी ताईच्या. काय भाग्यवान म्हणावे लागतील ते द्रौपदी ताई. केसांना तेल लावलं आणि रुक्मिणी मासाहेब म्हटल्या की सत्यभामा तुम्ही वेणी घाला, आता मी बसते. आणि सत्यभामा जी वेणी घालायला लागला, पण ती खडूस होती सत्यभामा. सत्यभामा वेणी घालताना काय करायचे? कटकन एक केस तोडायचे, असं झटकाच द्यायचे का केसाला, पण आवाज यायचा श्रीकृष्ण हरे कृष्ण. वेणी घालता घालता एक केस धरावा, कटकन तोडावा, आवाज यावा हरे कृष्ण हरे कृष्ण. इकडे तिकडे पाहिलं, आमच्या दोघीशिवाय तिसरं कोणी नाही, यांचं तोंड बंद आहे.
कारण भले मी यांची वेणी घालते पण यांचं तोंड मला समोरच्या आरशात दिसतंय, यांचं तोंड बंद आहे. हरे कृष्ण कोण बोलतंय, एकदा दोनदा 10दा आवाज आला पण उत्तर काही कळना. मग विचारलंच सत्यभामाताईनं, द्रौपदी ताई हरे कृष्ण आवाज कुठून येतोय? भगवान आले. सत्यभामे, माझ्या साध्या सरळ द्रौपदी ताईला काय विचारतेस तू? मला विचार ना की हरे कृष्ण आवाज कुठून येतो? कुठून येतोय स्वामी? म्हणे तू जे केस माझ्या द्रौपदीचे तोडतेस ना, तिला भान नाहीये, ती अखंड माझ्या चिंतनाच्या आविर्भावामध्ये आहे. पण तू जे केस तोडते ना, तर त्या केसातून हरे कृष्ण आवाज येतोय. म्हणजे माझ्या द्रौपदीचा रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणतोय, म्हणूनच तर मी तिच्या घरी येतोय न बोलावता. तसं देव या भक्त मंडळीच्या अधीन का? तर यांच्या रोमारोमानं विठ्ठलाचं भजन करावं. ज्यांचा रोम रोम विठ्ठलाचं भजन करतो ते माझे तुकोबाराया. रोम रोमच नाही तर तुकोबाराया ज्या वाटेवरून चालतात, महाराजांच्या पायाच्या तळव्याला मातीचे कण लागावेत, पुन्हा ते जमिनीवर पडावेत आणि जमीन महाराजांच्या चरणाचा स्पर्श होऊन जे मातीचे कण जमिनीवर पडले त्या मातीच्या कणांनी सुद्धा भजन करावं. म्हणजे महाराजांच्या पाय वाटेनं विठ्ठलाचं भजन करावं. थोडासा अभ्यास करा बौद्धिक स्तरावरती की तुकोबारायांची पायवाट विठ्ठलाचं भजन करत होती. आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला भजन येत नाही. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी आपल्या तोंडाला विठ्ठल येत नाही. विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे. ज्यांच्या वाटेनं विठ्ठलाचं भजन करावं, ज्यांच्या रोमारोमातून भगवत चिंतन घडावं, असे पांडुरंगाचे निस्सीम उपासक जगद्गुरु तुकोबाराया पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या समोर आहेत. आणि पाहिलं तर विठुरायाची मान खाली गेलेली. तुकोबाराया म्हणतात, झालं काय माझ्या देवाला? रुक्मिणी आई साहेबाचं देवाचं काही भांडण झालं का? का बरं देवाची मान खाली गेली? कधी कधी तुम्ही टेन्शनमध्ये असल्यावर खाली मान घालून असं उभं राहता बसता, जरी 4 माणसात असलं तरी तणावात असता तुम्ही. म्हणजे पाहता एकीकडे पण तुमची नजर दुसरीकडेच, काहीतरी विचारात असता. कुणीतरी विचारावं काय झालं? म्हणे काही नाही. झालं काय? खरं खरं सांगा. म्हणे तुम्हाला सांगतो, कुणाला सांगू नका. पप्याच्या माईची माझी भांडणं झाली. आपण पण तणावामध्ये येतो. तसं भगवान परमात्माचं रुक्मिणी आई साहेबांचं काही भांडण झालं असेल का? भगवान परमात्माच्या जवळ तुकोबाराय आले. तुकोबाराय म्हणतात, देवा का बरं का मान खाली घातली? रुक्मिणी आई साहेबाचं तुझं काही भांडण झालं का? तुम्हाला प्रश्न पडलेल, कुठे देवादेकांची भांडणं असतात का? पंढरपूर हे तीर्थक्षेत्र भांडणातूनच निर्माण झालेलं आहे. द्वारकेचा राजा श्रीकृष्ण भगवान यांची पहिली पत्नी आपल्या महाराष्ट्रातली रुक्मिणी माता. म्हणजे द्वारकेचा राजा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा जावाई लागतोय. आणि आपली पोरगी रुसलीन जे माहेराला आली, तो देव आपला जावाई शोध काढत काढत जो सासरवाडीला आला तो इथंच स्थायिक झाला. पुन्हा तो वापस गेला नाही. तो द्वारकेचा राजा पंढरपूरचा महाराजा बनला. हा नाम्याची नाम
वाजव ना. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा. द्वारकेचा राणा पंढरीचा राजा बनला, महाराजा बनला. तो महाराष्ट्रात आला. एकच सांगायचं आहे मला की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा काही भांडण झालं का रे बाबा, का मान खाली गेली. नाही, भांडण काही झालं नाही. माझं काही चुकलं का, म्हणे काही चुकलं नाही. देवा माझ्यावर रुसला का, नाही. का बरं देवा असं. म्हणे महाराज तुमच्या भक्तीचं एवढं ओझं झालंय माझ्या डोक्यावर की त्या ओझ्याखाली मी दबल्या गेलोय. आणि त्यानं माझी मान खाली झुकली. माझी मान जर ताठ व्हावी असं वाटत असेल तर डोक्यावरचं वजन कमी करा. आणि काय करू, काहीतरी मागून घ्या माझ्याकडनं. देवा काही मागणे हे आम्हा अणूची तवडिलांची रीत जाणत असो, काही मागणार नाही मी. तुकोबराया काहीतरी मागावंच लागेल. तुकोबराय म्हणतात, मी परंपरा मोडणार नाही. म्हणे का मोडणार नाही. म्हणे रामरायानं काही स्वतःची परंपरा मोडली. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. रघुवंशाची परंपरा जशी रामरायानं जपली ना, तशी मी माझी परंपरा जपणारे, मी काही मागणार नाही. भगवान म्हणतात, तुकोबराया त्या रामाचा आणि तुमचा काय संबंध. तुकोबराय म्हणतात, माझा आणि त्या रामाचा संबंध एवढाच आहे, मी राम नाही, पण नावाचा तुकाराम आहे. म्हणून जी परंपरा रामरायानं जपली तीच मी जपणार आहे, काही मागणार नाही. काहीतरी मागा. ठीक आहे देवा, एवढा हट्ट धरलास तू तर दे मला अभंगाचं पहिलं चरण. दान देगा देवा तुझा विसर न भावा देवा. ठीक आहे, तू एवढा माझ्या पाठीमागे लागलास, काहीतरी मागा, तर मला एकच दे, हेच दान दे देवा की तुझा विसर मला नाही झाला पाहिजे. लोक रोज देवाच्या मंदिरात जातात, देवाला काही ना काही मागतच असतात, पण देवाला काय मागावं हे संतांकडून आपण शिकावं. बऱ्याच वेळेला आपल्याला काय मागावं ते कळत नाही. संसारातल्या वस्तू मागतो, पण संसारातल्या वस्तू तुम्ही किती जरी मागितल्या तर तुम्हाला त्याच गोष्टी मिळणार आहेत ज्या तुमच्या नशिबात आहेत. कारण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय मिळणार आणि काय नाही मिळणार हे तुम्ही प्रारब्धाला जोडून घेऊन आलेला आहात. अन्न मान धन हे तो प्रारब्धा आधीन, आणि या तीन गोष्टीसाठी माणसाचा प्रयत्न चालू आहे. अन्न, मान आणि धन. कशासाठी पळपळ करतोय आपण सगळेजण? या तीनच गोष्टीसाठी करतोय, पण या तीन गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रारब्धानं मिळणार आहेत. संसारातलं किती मागा, काही उपयोग नाही. काही लोकांना काय मागावं हेच कळत नाही. बर, कुणाला मागावं? मागण्यातले पण काही प्रकार आहेत. कुणाला मागावं, कुठे मागावं, कधी मागावं, कसं मागावं, काय मागावं, किती मागावं, याला शास्त्रानं मर्यादा घातलेली आहे.
समोरचा माणूस उदार अंतकरणाचा असेल तर त्याला मागा. म्हणजे मुळातच कंजूस आहे, चिक्कूस आहे, त्याला जर आपण मागितलं तर आपली मागणी पूर्ण होणार आहे का? नाही. अजय सप्ताहाची एकही पंगत सोडत नाही. चांगली चप्पलवर नजर ठेवल्याशिवाय राहत नाही. उसने तंबाखू लोकांना मागून मागून हैराण करतं. आशाला जर तुम्ही म्हटलात की सप्ताहाला पट्टी फाडा बरं, तेच रोज सप्ताहात खाऊन जातं, ते काय सप्ताहाला देणार? चिकट माणसं काहीही देऊ शकत नाही. आता चिकट माणसाची उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी पण आपण ऐकलेलंच उदाहरण तुम्हाला सांगते. 2 तालुक्याला 2 चिकट होते. त्या दोघांची स्पर्धा लागली. तो मोठा चिकट कमी मोठा चिकट, त्याच्यात काय मोठेपणा असतो का? जसं काय यांना ट्रॉफ्या मिळवायच्या त्याच्यामध्ये. तो मोठा चिकट कमी मोठा चिकट गेला. एका तालुक्यातला चिकट दुसऱ्या तालुक्यात गेला. त्या चिकट माणसाच्या घरी गेला, कंजूस माणसाच्या घरी गेला. योगावानं तो माणूसच घरी नव्हता बरं का, सावरगावच्या माझ्या ताईंनो. ते माणूस गेलं होतं दुसऱ्या गावाला, त्याचं पोरग घरी होतं. त्या पोराला विचारलं, म्हणजे पप्पा कुठे आहेत? पण दुसऱ्या गावाला गेलेत. अरे म्हणे, मी अमुक तालुक्याचा कंजूस माणूस आहे, तुझ्या वडिलासोबत मला स्पर्धा करायची. पोरगा म्हटलं, टेन्शन घेऊ नका, जसा माझा बाप कंजूस आहे तसाच मी सुद्धा आहे. परंपरा टिकून ठेवली होती पोरानं. बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. तर पोरगा म्हटला, माझ्यासोबत स्पर्धा करा. अरे म्हणे, मी मोठ्या मोठ्यांना हरवलंय, तू एवढा पोरगा, तुझ्यासोबत काय स्पर्धा करू? म्हणजे स्पर्धा तर करा. आला तुम्ही तर ठीक आहे. स्पर्धा चालू झाली. पोरांना विचारलं, काका तुम्हाला काय खायचं आहे? उन्हाळ्याचे दिवस आहेत. तो व्यक्ती म्हटला, बाळा तू लहान आहेस, तू मला अगोदर माग, तुला काय खायचं? काका मला आंबा खायचा. त्या व्यक्तीनं, लहान लेकरू आहे, आपल्याला आंबा मागतंय, किमान कापलेला सडलेला कसला तरी आंबा तरी द्यावा की नाही पोराला? पण माणूसच मोठा चिकट, त्यानं एसटीचं तिकीट पेन घेतला, त्याच्यावरती आंब्याचं चित्र काढलं आणि म्हटलं, हा खा आंबा. कागदावरचा आंबा जर आपल्या लेकराला कोणी दिला तर आपण चप्पलनं सन्मान करू त्या माणसाचा, कारण कागदावरचा आंबा कुठं खायला देत असतात का? पण माणूस खूप चिकट, कागदावरचा आंबा दिला. पोरगा म्हटला, काका आता तुम्ही सांगा मला, तुम्हाला काय खायचं? तो म्हटला, उन्हाळ्याचे दिवस आहेत, मला टरबूज खायचं. पोरगं फार तयार होतं. पोरानं फक्त असा हात फिरवला, काका हे खा टरबूज. माणूस हरला, पोरगा जिंकला. का? माणसाचा कागद आणि पेन खराब झाला, पोराचं काहीच खर्ची झालं नाही. माणूस गेला. म्हटलं, हा पोरगा एवढा भारी तर त्याचा बाप किती भारी असेल. संध्याकाळी बापाला पोरानं कौतुकानं सांगितलं, बाबा बाबा बाबा, दुसऱ्या गावचा चिकट आपल्या घरी आला होता, मी त्याला हरवलं. म्हणे कसं? मी त्याला आंबा खायला मागितला तर त्यानं कागद पेन आंबा तयार केला आणि मला दिला आंबा खायला. त्याचा कागद पेन खर्ची झाला, मी त्याला हरवलं. बेटा त्यानं काय मागितलं तुला खायला? टरबूज मागितलं. तू काय केलंस मग? बाबा मी फक्त असं गोल केलं. मी म्हटलं खा टरबूज. बापानं 2 गुद्दे पाठीमध्ये घातले. पोरगा म्हटलं, मी जिंकलोय तरी पण माझा बाप मला मारतोय. म्हणे, मूर्खा, अरे एवढं मोठं टरबूज द्यायचं असतं का? छोटं द्यायचं ना, घे टरबूज. म्हणजे किती चिकट आहेत माणसं. हा कळसच झाला. आपल्यात एक मक्खी चूस मन प्रचलित आहे. पंक्तीला माणसं उदार मनानं वाढायला जातात. एकानं पळीभर तो हजारो माणसाच्या पंक्तीला वाढायला आणलं. त्या पळीत पडली माशी. याला एवढा राग आला, उचलली माशीन टाकली तोंडात टपकन. त्या माशीकडनं यानं 1.5 पट तूप वसूल केलं. एवढी चघळले. किती चिकट माणूस असेल विचार करा. अशा कंजूस माणसाकडे जर आपण मागायला गेलो तर आपली मागणी पूर्ण होईल? नाही, होऊ शकत नाही. अशा माणसाला मागा ज्याच्याकडे देण्याचं स्वातंत्र्य आहे, अंतकरणाची उदारता आहे आणि ज्याला कळतंय की आपण हे दिल्यानंतर पुढे कल्याण होणार आहे. अशा माणसाकडे आपण नेहमीच मागणं मागितलं पाहिजे, उदार अंतकरणाच्या व्यक्तीकडे. पूर्वीच्या साधू संतांना कळत होतं आपण कोणाला मागावं. राजा दशरथाच्या दरबारामध्ये विश्वामित्र आले. प्रसंग रामायणात. जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए, प्रेम कोई और न जाने, राम से रूठे राम से माने, मंगल भवन अमंगल
दशरथाच्या दरबारामध्ये विश्वामित्र आले. तर मागा. दशरथजी म्हणतात, महाराज तुम्हाला काय पाहिजे ते मागा. राजा, मागण्यासाठी चाललोय, पण तू मागायच्या अगोदरच मला म्हणतोय काय पाहिजे ते मागा. महाराज, तुमच्यासारख्या साधू संतांच्या आशीर्वादानं एकही संतान नसताना 4-4 मुलं मला झाली. मी खूप खुश आहे. मागा. घे रामाची शपथ आणि सोड संकल्प, मी जे मागल ते देईल म्हणून. घेतला हातामध्ये पाणी, सोडला संकल्प. मागा, काय मागताय? काही नाही राजा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, तुझा राम मला दे. राम मागितला की राम दशरथजीचे हातपायच गळाले. महाराज, महाराज, माझं लेकरू सोडून मागा, राम सोडून मागा. नाही म्हणे, जे मागितलं ते द्यावं लागेल तुला. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर भजन न जाई, ही परंपरा आहे तुझी राजा. आणि दशरथजीला शेवटी विश्वामित्राच्या सोबत राम आणि लक्ष्मण सोबत द्यावे लागले. याचा अर्थ काय आहे की ज्या व्यक्तीकडे देण्याची दानते स्वातंत्र्य आहे, त्याच्याकडे ते वस्तू आहे, अशा माणसाला मागा. तो खूप बरा विश्वाच्या मालकाला मागतात. काय कमी आहे देवाकडे? यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा, काही कमी नाही त्या ईश्वराकडे. त्याच्या इच्छेनं, त्याच्या सत्तेनं, त्याच्या बलानं हे सगळं विश्व नांदतंय, चालतंय. हे सगळं सूत्र त्याच्या हातामध्ये आहे. त्या भगवान परमात्माला तुकोबाराय म्हणता, देवा हिची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. बस मला तुझं विस्मरण होऊ देऊ नको. महाराज, मी जर तुमची ही इच्छा पूर्ण केली तर काय करताल बरं? अभंगाचं दुसरं चरण. देवा आवडीनं तुझं भजन करेल, गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोड. याच्या पलीकडे मला दुसरं काही जोडायचं नाही. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवाशी, देवा सुखे घालावे आम्हासे. बस भगवान परमात्माच्या चरणी प्रार्थना करेल की ही 2 लेकरं खूप प्रयत्न करत आहेत. हरिभक्तपरायण रेणुकाताई चोपडे, हरिभक्तपरायण माधुरीताई शेरेकर. बस या लेकरांना त्यांच्या या पवित्र कार्यामध्ये भगवान परमात्माचे अनंत आशीर्वाद, उभ्या संप्रदायाचं प्रेम, महाराज मंडळीची माया, स्नेह, मार्गदर्शन आणि गावकऱ्यांचं सहकार्य, थोरा मोठ्यांचं सहकार्य, या भागातले जे काही राजकीय व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याही माध्यमातून या लेकरांच्या प्रयत्नासाठी कुठेतरी आशीर्वाद, शुभेच्छा या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात, जेणेकरून या दोन्ही कन्या रत्नानं जे हातामध्ये दिव्य कार्य घेतलेलं आहे संप्रदायाचं, बस ते काम अखंड पुढे चांगल्या पद्धतीनं जोमानं ताकदीनं चालत राहावं, एवढीच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या वाणीला विराम देते. विठोबा रखुमाई विठोबा
Oh,